हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आपल्या लव कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एका नवीन कथामालिकेला सुरुवात करत आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया हा भाग 1. पुण्यातील बाणेर रस्त्यावरची ती सकाळ नेहमीप्रमाणेच गजबजलेली होती. काचेच्या इमारतींवर पडणारे कोवळे ऊन आणि ऑफिसला जाणाऱ्यांची लगबग यामुळे वातावरणात एक वेगळीच गती होती. स्वरा आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभी राहून खालच्या रस्त्याकडे पाहत होती. तिच्या हातात वाफळलेला कॉफीचा मग होता, पण तिचे लक्ष कॉफीपेक्षा समोरच्या इमारतीच्या गेटवर होते. स्वरा, जिच्या मनात नेहमीच विचारांचे काहूर असायचे, पण चेहऱ्यावर मात्र कमालीची शांतता असे. आज तिचा स्पेस डिझाईन स्टुडिओमधील पहिला दिवस होता. पदवी मिळाल्यानंतरचा हा तिचा पहिला मोठा ब्रेक होता. तिला भीती वाटत होती की उत्साह, हेच तिला कळत नव्हतं. तिने कॉफीचा शेवटचा घोट घेतला आणि ती आत जाऊन आरशासमोर उभी राहिली. तिने एक साधा पण सुबक असा राखाडी रंगाचा फॉर्मल ड्रेस घातला होता. साधेपणा हेच तिचे सौंदर्य होते. केस तिने नीट बांधलेले होते. पर्समध्ये आपली कागदपत्रे आणि टॅबलेट नीट असल्याची खात्री करून ती घराबाहेर पडली. बाहेर पडताच तिला उन्हाचा चटका जाणवला. रिक्षा शोधण्यासाठी तिने आपला फोन बाहेर काढला, पण सर्व ॲप्सवर नो रिक्षा किंवा हाय फेअर असे दिसत होते. वेळ हातात कमी होता. तिने ठरवलं की जवळच्या बस स्टॉपवरून जे काही वाहन मिळेल त्याने जायचे आणि सुदैवाने एक AC बस नेमकी तिथे आली होती, जी बाणेर फाट्यापर्यंत जाणार होती. बसमध्ये पाय ठेवताच तिला लोकांच्या अंगावरून येणारा घाम आणि परफ्यूमचा संमिश्र वास आला. ती कशीबशी मधल्या गॅलरीमध्ये उभी राहिली. तिचा हात एका स्टीलच्या खांबाला होता आणि दुसऱ्या हाताने ती आपली बॅग सावरत होती. त्याचवेळी कोथरूडच्या एका मोठ्या बंगल्याच्या पोर्चमध्ये विशाल आपल्या कारची चावी फिरवत उभा होता. विशाल, ज्याच्या नावाप्रमाणेच त्याचे व्यक्तिमत्व अथांग आणि गंभीर होते. तो स्पेसचा मालक होता, पण त्याच्यासाठी हे ऑफिस म्हणजे केवळ व्यवसाय नव्हता, तर त्याचे स्वप्न होते. तो कारमध्ये बसला आणि स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडीने कसलाही प्रतिसाद दिलाच नाही. 2-3 वेळा प्रयत्न करूनही इंजिन शांतच होते. त्याने चिडून स्टेअरिंगवर हात मारला. त्याने घड्याळ पाहिलं. 9:30 झाले होते आणि आज एक अतिशय महत्त्वाचा क्लायंट मीटिंगसाठी येणार होता, ज्यांच्या प्रोजेक्टवर त्याची वर्षभराची मेहनत अवलंबून होती. त्याने ड्रायव्हरला आवाज दिला, काका, गाडीला काय झालंय बघा, मला उशीर होतोय. सर, बॅटरी डाऊन झाली असावी. काल रात्री लाईट चालू राहिले होते वाटतं, ड्रायव्हरने अपराधी स्वरात सांगितलं. विशालने वेळ न घालवता कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला, पण त्या भागात पाऊस पडून गेल्यामुळे रस्ते जाम होते आणि कोणतीही कॅब उपलब्ध नव्हती. विशालला अशा वेळी कोणाची मदत मागणे आवडत नसे. त्याने गेटच्या बाहेर पाहिले तर एक फीडर बस नुकतीच येऊन थांबली होती. त्याच्या मनात विचार आला, शेवटच्या वेळी बसने कधी प्रवास केला होता का? कदाचित कॉलेजमध्येच. पण आज त्याच्याकडे इगो दाखवायला वेळ नव्हता. त्याने लॅपटॉपची बॅग खांद्याला लावली आणि वेगाने चालत बसमध्ये शिरला. बसमध्ये शिरताच त्याला लोकांच्या गर्दीचा धक्का लागला. विशालला अशी गर्दी आणि कोलाहल आवडत नसे. त्याने एका कोपऱ्यात उभे राहून आपला टॅबलेट काढला आणि प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा तपासू लागला. त्याचे पूर्ण लक्ष कामात होते. स्वरा त्याच्यापासून जेमतेम 2 फूट अंतरावर उभी होती. गर्दी इतकी वाढली आणि कंडक्टर ओरडू लागला, आज चला, मागे सरका. लोकांच्या रेटारेटीत स्वराचा समतोल गेला आणि तिच्या हातातील फाईल सटकून खाली पडली. फाईल उघडली आणि त्यातले काही डिझाईन्सचे कागद विशालच्या बुटापाशी जाऊन पडले. स्वरा घाईघाईने खाली वाकली. विशालची नजर त्या कागदावर पडली. त्याने टॅबलेट बाजूला धरला आणि शांतपणे वाकून एक कागद उचलला. तो कागद हातात घेताच विशालचे डोळे विस्पारले. तो एका मॉडर्न घराचा आराखडा होता. त्यातल्या रेषा, कोनांचा वापर आणि नैसर्गिक प्रकाशासाठी दिलेली जागा हे सर्व अतिशय विचारपूर्वक केलेले होते. त्याने कागद स्वराच्या दिशेने केला. स्वराने तो कागद घेतला. तिचे डोळे विशालच्या डोळ्यांना भिडले. विशालच्या नजरेत एक प्रकारची कठोरता होती, जी स्वराला अस्वस्थ करून गेली. तिने थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न केला, पण विशालने लगेच मान वळवली. विशालने पुन्हा टॅबलेटकडे पाहिले, पण त्याचे लक्ष आता त्या कागदावरच्या डिझाईनमध्ये अडकले होते. त्याला वाटले की इतकी साधी दिसणारी मुलगी इतकं प्रगल्भ डिझाईन कसं करू शकते, की हे कोणाचे तरी चोरलेले काम आहे. त्याने विचार केला की विचारावे, पण त्याने स्वतःला थांबवले. तिला मदत करणे हा त्याचा उद्देश नव्हता. तो फक्त एक सुसंस्कृतपणा होता. बस बाणेर फाट्याला पोहोचली. स्वरा उतरली आणि वेगाने ऑफिसच्या दिशेने चालू लागली. विशाल सुद्धा मागेच होता. स्वराला वाटले की हा माणूस कदाचित तिचा पाठलाग करतोय की काय. तिने आपली चाल वाढवली. विशालला तिच्या चालण्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.
तो आपल्या मीटिंगच्या विचारात होता. विशालच्या ऑफिसची बिल्डिंग एक द एपेक्स समोर आली. स्वरा आत गेली आणि रिसेप्शन पाशी थांबली. विशाल तिच्या मागेच आला, पण तो रिसेप्शनवर न थांबता सरळ आपल्या खासगी लिफ्टकडे वळला. स्वराने पाहिले की तो माणूस कोणत्याही रिस्ट्रिक्शनशिवाय आत गेला. तिला वाटले की तो तिथे काम करणारा वरिष्ठ अधिकारी असावा. रिसेप्शनवर बसलेली मुलगी रिया फोनवर कोणाशी तरी कडक आवाजात बोलत होती. मग स्वरा 5 मिनिटे उभी राहिली. शेवटी तिने हिंमत करून विचारले, एक्सक्यूज मी, मी स्वरा, आज माझं जॉईनिंग आहे. रियाने फोन बाजूला ठेवला आणि स्वराला वरून खाली पाहिले. ओ स्वरा, सरांनी सांगितलं होतं तुमच्याबद्दल, पण सर आता एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहेत. तुम्ही तिथे कॅफेटेरियामध्ये बसा. ते फ्री झाले की तुम्हाला मेसेज येईल. तिचा आवाज कोरडा होता. स्वरा कॅफेटेरियामध्ये जाऊन बसली. तिथली कॉफी पिताना तिला जाणवले की इथले लोक खूप व्यावसायिक आणि थोडे उद्धट आहेत. 1 तास गेला, 2 तास गेले. स्वरा आता कंटाळली होती. तिला वाटले आपला पहिला दिवस असाच वाया जाणार की काय. आणि मग अखेर रिया आली आणि म्हणाली, स्वरा, सर बोलवतायत, केबिन नंबर 1. स्वरा उठली आणि तिने स्वतःला सावरले आणि ती केबिनच्या दरवाजापाशी पोहोचली. तिने हलकेच नॉक केले. आत येऊ का सर? आत गेल्यावर तिला जो धक्का बसला तो ती कधीच विसरणार नव्हती. समोरच्या खुर्चीमध्ये तोच बसमधला खडूस माणूस बसला होता. विशालने फाईल वाचता वाचता नजर वर केली. बसा. विशालचा आवाज थंड आणि अधिकारवाणीचा होता. स्वरा खुर्चीवर बसली. तिला काय बोलावे ते सुचतच नव्हते. विशालने तिची फाईल समोर ठेवली. मी मगाशी बसमध्ये तुमचं जे डिझाईन पाहिलं त्यात तुम्ही राहण्याच्या जागेपेक्षा ओपन स्पेसला जास्त महत्त्व दिलंय. क्लायंटला जागा हवी असते, झाडं लावायला कोणाकडे वेळ नसतो आजकाल. स्वरा क्षणभर गप्प राहिली, पण मग तिने लगेच उत्तर दिले, सर, जागा माणसाला श्वास घेण्यासाठी लागते, फक्त सामान ठेवण्यासाठी नाही. जर घराला हवाच नसेल तर ते घर कसं म्हणायचं? विशालने पेन खाली ठेवले आणि तिच्याकडे रोखून पाहिलं. ऑफिसमध्ये त्याच्या शब्दाला कोणी आव्हान दिलं नव्हतं. तर्क चांगला आहे तुमचा मॅडम, पण प्रॅक्टिकल जगात त्या विचारांना किंमत नसते. तुम्हाला इथे माझ्या पद्धतीप्रमाणे काम करावं लागेल. मला रिझल्ट्स हवे असतात, फिलॉसॉफी नाही. स्वरा थोडी दुखावली गेली. तिला वाटलं होतं की तिच्या कामाचं कौतुक होईल, पण विशालने पहिल्याच भेटीत तिच्या विचारांवर पाणी फिरले होते. तुमचा डेस्क तिकडे कोपऱ्यात आहे. आजच्या आज तुम्हाला जुन्या प्रोजेक्टचे रिपोर्ट्स वाचून काढायचे आहेत. उद्या सकाळी 9 वाजता मला त्याचा समरी रिपोर्ट हवाय, विशाल म्हणाला आणि त्याने पुन्हा आपल्या लॅपटॉपमध्ये लक्ष घातले. स्वरा केबिनच्या बाहेर आली. तिच्या डोळ्यामध्ये थोडे पाणी आले होते, पण तिने ते आवरले. तिला समजले होते की विशालसोबत काम करणे म्हणजे रोज एका युद्धाला सामोरे जाण्यासारखे आहे. तो श्रीमंत होता, यशस्वी होता, पण त्याच्यात माणुसकीची एक छोटीशी छटाई तिला दिसली नव्हती. तिने कामाला सुरुवात केली. ऑफिसचे वातावरण अतिशय शांत आणि तणावपूर्ण होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हते. प्रत्येकजण आपल्या लॅपटॉपमध्ये मग्न होता. विशाल मधूनच बाहेर यायचा, कोणाला तरी सूचना द्यायचा आणि पुन्हा निघून जायचा. त्याच्या चालण्यामधून आणि वागण्यातून एक प्रकारचा धाक निर्माण होत होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. स्वराचा रिपोर्ट तयार झाला नव्हता. विशाल आपल्या केबिनमधून बाहेर पडला आणि त्याने स्वराच्या डेस्कपाशी जाऊन पाहिले. ती अजूनही कामात बुडलेली होती. अजून काम झालं नाहीये? विशालने विचारले. नाही सर, थोडं बाकी आहे, स्वरानं बघताच म्हणाली. 7 वाजले आहेत. ऑफिसची वेळ संपली आहे. अपूर्ण काम उद्या पूर्ण करा. पण सकाळी 9च्या आत मला ते टेबलवर हवे. उशीर मला आवडत नाही, विशालने स्पष्ट शब्दामध्ये सुनावले आणि तो निघून गेला. स्वरा तिथेच बसून राहिली. तिला वाटलं हा माणूस कधी कोणाचं कौतुक करतो की नाही. तिने बॅग भरली आणि बाहेर आली. पुन्हा एकदा तिला बस स्टॉपवर जावे लागले. बसमध्ये बसल्यावर तिला जाणवले की विशालच्या ऑफिसमध्ये काम करणे हे तिने विचार केला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे. दुसरीकडे विशाल आपल्या गाडीत बसून विचार करत होता. त्याच्या मनात स्वराचे ते डिझाईन पुन्हा पुन्हा येत होते. त्याला मान्य करायचे नव्हते, पण तिच्या कामामध्ये एक प्रकारची सच्चाई होती, जी त्याच्या कडक शिस्तीला कुठेतरी छेद देत होती. पण त्याने ठरवले होते की तो तिला इतक्या सहजासहजी संधी देणार नाही. त्या रात्री स्वरा उशिरापर्यंत जागी होती. तिला उद्याचा रिपोर्ट उत्कृष्ट बनवायचा होता. तिला सिद्ध करायचे होते की ती फक्त बसमध्ये धक्के खाणारी मुलगी नाही, तर एक सक्षम डिझायनर आहे. विशाल आणि स्वरा, 2 पूर्णपणे भिन्न स्वभाव, 2 वेगळी आयुष्ये, पण आता एका छताखाली एकत्र आली होती. हा प्रवास मैत्रीचा नव्हता, तर संघर्षाचा होता. आणि या संघर्षातूनच एका नवीन नात्याची सुरुवात होणार होती, ज्याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते.
तरी स्वराच्या खोलीतील दिवा अजूनही मालवला नव्हता. तिच्या समोर लॅपटॉप उघडा होता आणि बाजूला चहाचा रिकामा कप पडला होता. विशालने दिलेला प्रोजेक्ट रिपोर्टचा ढिगारा ती तासनतास वाचत होती. विशालची कामाची पद्धत जितकी अचूक होती तितकेच ती क्लिष्टही होती. त्याला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं होतं. स्वराच्या मनात एकच विचार चक्रावत होता. हा माणूस स्वतःला समजतो कोण? चुका काढणं सोपं असतं, पण कोणाच्या कामामागचा विचार समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. तिने डोळे मिटले, पण डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा विशालचा तो गंभीर आणि कठोर चेहरा येत होता. तिने झोपण्याऐवजी पुन्हा एकदा रिपोर्टच्या शेवटच्या पानावर नजर फिरवली आणि त्यामध्ये काही सुधारणा टिपल्या. दुसरीकडे विशाल आपल्या आलिशान बेडरूमच्या बाल्कनीमध्ये उभा होता. त्याच्या हातामध्ये वाईनचा ग्लास होता, पण त्याचं लक्ष रात्रीच्या शांत पुण्याकडे होतं. विशालला शांतता आवडायची, पण आज ती शांतता त्याला काहीतरी विचार करायला भाग पडत होती. त्याने आजपर्यंत अनेक डिझायनर्स पाहिले होते, पण स्वराच्या डोळ्यांमध्ये जे तेज आणि कामाबद्दलची जी जिद्द त्याने बसमध्ये पाहिली होती ती काहीतरी वेगळीच होती. पण त्याच्यामध्ये इमोशन्स हे कामात अडथळा ठरतात. त्याने ठरवलं होतं की स्वराची सहनशक्ती तो पूर्णपणे तपासून पाहिल. जर ती टिकली तरच ती 20-20 पात्र असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 8:45 वाजता स्वरा ऑफिसच्या इमारतीपाशी पोहोचली. आज तिने ठरवलं होतं की ती 1 मिनिटही उशीर करणार नाही. लिफ्टमधून वर जाताना तिची धडधड वाढत होती. ऑफिसमध्ये अजून फारसं कोणी आलं नव्हतं. तिने आपल्या डेस्कवर बॅग ठेवली आणि विशालच्या केबिनकडे पाहिले. केबिनचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आतून कॉफीचा सुगंध येत होता. याचा अर्थ विशाल तिच्याही आधी तिथे पोहोचला होता. स्वराने एक दीर्घ श्वास घेतला, रिपोर्टची फाईल हातात घेतली आणि केबिनच्या दरवाजावर नॉक केलं. येऊ का सर? विशाल लॅपटॉपमध्ये बघण्यात मग्न होता. त्याने घड्याळाकडे पाहिले. आज 8:58 झाली आहेत. 2 मिनिटं लवकर आलात तुम्ही. बसा. स्वरा खुर्चीवर बसली आणि तिने फाईल त्याच्यासमोर ठेवली. सर, हा तुम्ही सांगितलेला रिपोर्ट. मी सर्व प्रोजेक्टचे बारकावे तपासले आहेत आणि काही ठिकाणी मला वाटलं की आपण थोडा बदल करू शकतो. ते मी नोट केलंय. विशालने फाईल उघडली. तो शांतपणे एक एक ओळ वाचत होता. केबिनमध्ये फक्त एसीचा गुणगुणाट ऐकू येत होता. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली. विशालच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. स्वरा शांतपणे त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती. अखेर विशालने फाईल बाजूला ठेवली. स्वरा, मी तुम्हाला रिपोर्टची समरी विचारली होती. त्यात तुमची मते विचारली नव्हती. तुम्हाला वाटतं की आमचे जुने डिझाईन्स बदलण्याची गरज आहे? स्वरा थोडी गडबडली, पण तिने स्वतःला सावरलं. सर, मला वाटतं की काळानुसार डिझाईन्समध्ये थोडा मोकळेपणा हवा. आजकाल लोकांना घरामध्ये निसर्गाचा टच आवडतो, जो या जुन्या रिपोर्ट्समध्ये थोडा कमी वाटला. विशाल खुर्चीत मागे रेलला. बघा स्वरा, हे कॉर्पोरेट जग आहे. इथे क्लायंटला जे हवं असतं ते आपण देतो. जर क्लायंटला मोकळी जागा नको असेल आणि जास्तीत जास्त खोल्या हव्या असतील तर आपण त्याला निसर्गाचे धडे देऊ शकत नाही. तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे. त्याने एक नवीन फाईल तिच्यासमोर फेकली. हा के विला प्रोजेक्ट आहे. पुण्याबाहेरील एका फार्म हाऊसचं डिझाईन आहे. मला याचे 2 वेगवेगळे ऑप्शन्स तयार हवे आहेत उद्या दुपारपर्यंत. आणि लक्षात ठेवा, मला यामध्ये तुमच्या कल्पना हव्या आहेत, पण त्या प्रॅक्टिकल असाव्यात. स्वरा उठली. तिने फाईल घेतली आणि बाहेर पडली. तिला विशालचं बोलणं टोचलं होतं. तिला वाटलं की तो तिला संधी देण्याऐवजी सतत खाली दाखवण्याचा प्रयत्न करतोय. दुपारची वेळ झाली. ऑफिसमध्ये सर्वजण आपापल्या लंचमध्ये व्यस्त होते. स्वरा मात्र आपल्या डेस्कवर बसून स्केचेस काढत होती. तिला विशालने दिलेलं चॅलेंज पूर्ण करायचं होतं. तिने लॅपटॉपवर काम करण्याऐवजी हाताने स्केचिंग करायला सुरुवात केली. तिला वाटत होतं की हाताने काढलेल्या रेषांमध्ये जास्त जिवंतपणा असतो. तेवढ्यात विशाल आपल्या केबिनमधून बाहेर आला. तो कॅफेटेरियाकडे जात असताना त्याची नजर स्वराच्या डेस्कवर पडली. स्वरा कामामध्ये इतकी गुंग होती की तिला विशाल तिथे उभा आहे हे जाणवलंही नाही. विशालने दुरूनच पाहिलं. ती ज्या पद्धतीने पेन्सिल पकडत होती आणि बारकावे रेखाटत होती त्यामध्ये एक वेगळीच एकाग्रता होती. विशालने विचार केला की तिला जाऊन सांगावं की हे काम कम्प्युटरवर जास्त लवकर होईल, पण त्याने तसं केलं नाही. तो शांतपणे निघून गेला. संध्याकाळी पाऊस सुरू झाला. पुण्यातला पाऊस नेहमीच अनपेक्षित असतो. स्वराचं काम अजूनही सुरू होतं. ऑफिसमधील माणसं एक एक करून निघून गेली होती. विशाल आपल्या केबिनमध्ये काही क्लायंटशी फोनवर बोलत होता. रात्रीचे 8 वाजले होते. स्वराचा शेवटचा आराखडा तयार झाला होता. तिने मान वर करून पाहिलं तर ऑफिसमध्ये फक्त तिची आणि विशालची केबिनची लाईट चालू होती.
तिला थोडं दडपण आलं. तिने पटकन आवरायला सुरुवात केली. ती बाहेर पडणार तितक्यात विशाल केबिनमधून बाहेर आला. अजून काम करताय? विशालने विचारलं. त्याचा आवाज आता थोडा मऊ झाला होता, पण तरीही त्यामध्ये एक अंतर होतं. हो सर, संपलं आता, स्वरा म्हणाली. विशालने खिडकी बाहेर पाहिलं. खूप पाऊस पडतोय. तुमच्याकडे छत्री आहे? स्वरा थबकली. तिला वाटलं नव्हतं की विशाल असा प्रश्न विचारेल. नाही सर, मी विसरले आज. विशालने आपल्या खिशातून गाडीची चावी काढली. मी तुम्हाला मेन रोडपर्यंत सोडतो. तिथे तुम्हाला रिक्षा किंवा बस मिळेल. नको सर, मी जाईन, स्वरा घाईघाईने म्हणाली. तिला त्याच्या उपकारांची गरज नव्हती. विशालने तिच्याकडे पाहिलं. हे उपकार नाहीत स्वरा. एक बॉस म्हणून माझी जबाबदारी आहे की माझ्या एम्प्लॉईने वेळेवर आणि सुरक्षित घरी पोचावं. चला. विशाल पुढे चालू लागला आणि स्वराला नाईलाजाने त्याच्या मागे जावं लागलं. लिफ्टमध्ये पुन्हा एकदा शांतता होती. विशाल आपल्या फोनमध्ये बघत होता आणि स्वरा नजर खाली करून उभी होती. त्या दोघांमधील अंतर हे केवळ शारीरिक नव्हतं, तर ते वैचारिक आणि भावनिकही होतं. पार्किंगमध्ये विशालची काळी ऑडी गाडी उभी होती. स्वरा मागे बसणार होती, पण विशाल म्हणाला, मी तुमचा ड्रायव्हर नाहीये स्वरा, पुढे बसा. स्वरा संकोचून पुढच्या सीटवर बसली. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि बाहेरच्या पावसाचा आवाज कमी झाला आणि आतमध्ये एक हलकासा सुगंध दरवळत होता. तो म्हणजे विशालचा परफ्यूम. गाडी शांतपणे रस्त्यावर आली. विशालने गाणी लावली नाहीत, फक्त इंजिनचा आणि पावसाचा संथ आवाज येत होता. सर, तुम्ही बसमध्ये त्या दिवशी का आला होतात? स्वराने धीर धरून विचारलं. विशालने समोर बघतच उत्तर दिलं. वेळ. माझ्यासाठी वेळेपेक्षा मौल्यवान काहीही नाही. त्या दिवशी गाडी वेळेवर सुरू झाली नाही आणि मला मीटिंगसाठी उशीर होत होता. बस हा सर्वात जलद पर्याय होता. स्वराला त्याच्या उत्तराचं आश्चर्य वाटलं नाही. तो अशाच विचारांचा होता. तुम्हाला कोल्हापूरची आठवण येते का? विशालने अचानक विचारलं आणि स्वरा दचकली. तुम्हाला कसं माहिती मी कोल्हापूरची आहे ते? तुमच्या फाईल्समध्ये लिहिलं आहे तसं. मी माझ्या टीमबद्दल सगळं जाणून घेतो, विशाल म्हणाला. येते आठवण. तिथली माणसं इथल्यासारखी प्रोफेशनल नसतात. ती मनातून बोलतात, स्वरा थोडे तिरकसपणे म्हणाली. विशालच्या चेहऱ्यावर एक पुसटसं हास्य आलं. कदाचित म्हणूनच ती प्रगती करू शकत नाहीत. भावना माणसाला कमकुवत बनवतात स्वरा. मला असं नाही वाटत सर. भावनाच माणसाला काम करण्याची प्रेरणा देतात, स्वराने ठामपणे सांगितलं. विशालने काही उत्तर दिलं नाही. त्याने गाडी बस स्टॉपशी थांबवली. पोहोचलो आपण. उद्या सकाळी 10 वाजता मला ते स्केचेस हवे आहेत. आणि हो, छत्री सोबत ठेवत जा. स्वरा उतरली. थँक्यू सर. गाडी वेगाने निघून गेली. स्वरा पावसात उभी राहून त्या गाडीकडे पाहत राहिली. विशाल हा माणूस तिला एक कोडं वाटत होता. तो कधी खूप कठोर वागायचा, तर कधी त्याच्या वागण्यामध्ये एक अनामी काळजी असायची. त्या रात्री स्वराच्या मनात विशालबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. प्रेम नाही, तर एक प्रकारची उत्सुकता. तिला जाणून घ्यायचं होतं की या कठोर कवचाच्या मागे नक्की काय आहे. तर दुसरीकडे विशालच्या मनात स्वराच्या त्या एका वाक्याने घर केलं होतं की भावनाच माणसाला प्रेरणा देतात. अशा प्रकारे स्वरा आणि विशालचा हा प्रवास आता केवळ एका नोकरीपुरता उरला नव्हता. त्यांच्यातली ही कोल्ड वॉर आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचली होती. आता त्यांच्यात पुढे काय होईल हे तर आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळेल. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.